Hello students. In our last video, we have learned how to change statements into indirect speech. Today, we are going to learn how to change imperative sentences or commands into indirect speech. Imperative sentence means in Marathi आज्ञार्थी वाक्य. Imperative sentence begins with the verb. There are two types of imperative sentences or commands. First, affirmative command. For example, open the door. And second, negative command. For example, don't open the door. Now, we will see how to change affirmative commands into indirect speech. For example, here is one sentence in direct speech. He said to me, give me the book. This is affirmative command. This is imperative sentence. It begins with the verb give. Now indirect speech, he told me to give him the book. For example, second sentence, the master said to the servant, do it at once. In indirect speech, the master ordered the servant to do it at once. Now we will see how to change negative commands into indirect speech. For example, first sentence in direct speech, he said to his friend, don't eat that apple. Negative command begins with the word don't. So it is negative command. In indirect speech, he suggested his friend not to eat that apple. Second sentence, Hari said to Madhav, don't run after quick money. In indirect speech, Hari advised Madhav not to run after quick money. Now here are some examples of affirmative command and negative command. Now there are some rules to change imperative sentences or commands into indirect speech. For example, first, said हे रिपोर्टिंग वर्ब काढून टाकून त्याऐवजी पुढील क्रियापदांसारखे एखादे क्रियापद वाक्यातील संदर्भ लक्षात घेऊन वापरावे लागते. फॉर एक्झाम्पल हिअर आर सम वर्ब्स टोल्ड, ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड, ॲडवाइज्ड, आस्क्ड, बेग्ड, अर्ज्ड एक्सेट्रा. ज्यावेळेस आपण कमांड्सचे किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतो तेव्हा त्या वाक्यात किंवा डायरेक्ट स्पीचमध्ये जे दिलेलं आहे सेड हे रिपोर्टिंग वर्ब काढून टाकायचं आणि त्याऐवजी दिलेल्या वाक्यातला संदर्भ लक्षात घेऊन योग्य ते क्रियापद वापरायचं आहे. म्हणजे समजा दिलेल्या वाक्यामध्ये ऑर्डर असेल, आज्ञा केलेली असेल तर ऑर्डर्ड येईल, विनंती असेल तर रिक्वेस्टेड येईल, सल्ला दिला असेल तर ॲडवाइज्ड येईल, काही सांगितलेलं असेल, विचारलेलं असेल आस्क्ड येईल, विनवणी केलेली आहे तर बेग्ड येईल. या पद्धतीने वाक्यातला संदर्भ लक्षात घेऊन योग्य ते क्रियापद वापरायचं आहे. हे का आत्ता आपण जी थोडी उदाहरणं पाहिली त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यानंतर डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य आपल्याला माहिती आहे इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतं. त्यामुळे इन्व्हर्टेड कॉमाजमधील इम्परेटिव्ह सेंटेन्स ज्या क्रियापदाने सुरू होते त्या क्रियापदापूर्वी टू हा शब्द वापरून त्याचे इन्फिनेटिव्ह करावे. आत्ताच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की ज्यावेळेस डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य इन्व्हर्टेड कॉमामधलं आहे त्याचं रूपांतर आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये करत असताना आपण त्या वाक्यातली जे अवतरण चिन्ह आहेत ती काढून टाकतो. इथेही त्याच पद्धतीनं करायचं आहे. अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे आणि त्या जागेवर
क्रियापदापूर्वी टू हा शब्द वापरायचा आहे. टू आणि त्यानंतर वर्ब असेल तर आपल्याला माहिती आहे की ते इन्फिनिटिव्ह असतं. या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर निगेटिव्ह कमांड्स या डोंट या शब्दाने सुरू होतात अशा कमांड्सचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना डोंट ऐवजी नॉट टू हे शब्द लिहून त्यानंतर क्रियापद वापरावे. हे आत्ताच्या उदाहरणावरून आपण पाहिलेलंच आहे की निगेटिव्ह कमांड डोंट या शब्दानं सुरू होतात आणि जेव्हा अशा निगेटिव्ह कमांड्सचं आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतो तेव्हा डोंट हा शब्द काढून टाकायचा, तो तिथे लिहायचा नाही. तर त्याऐवजी नॉट टू हे शब्द वापरून त्यानंतर पुढील बदल नेहमीप्रमाणे काय असतील ते करायचे आहेत. अफर्मेटिव्ह कमांडमध्ये आपण सेड या रिपोर्टिंग वर्बऐवजी आत्ता जसं पाहिलं तसं की वाक्यातला संदर्भ घेऊन योग्य ते क्रियापद वापरणार आहोत. इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे आज्ञार्थी वाक्य दिलेलं आहे त्या ज्या क्रियापदानं सुरू होतं त्या क्रियापदाच्या पूर्वी टू हा शब्द वापरायचा आहे. हे सगळे नियम आहेत व्यवस्थित, ते लक्षात ठेवा. नाव नेक्स्ट, डायरेक्ट कमांडमध्ये जर प्लीज हा शब्द आला असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना रिक्वेस्ट हे क्रियापद वापरल्यानंतर प्लीज हा शब्द काढून टाकावा. फॉर एक्झाम्पल, ही सेड टू मी प्लीज गिव्ह मी द बुक. इन इनडायरेक्ट स्पीच, ही रिक्वेस्टेड मी टू गिव्ह हिम द बुक. आपल्याला माहीतच आहे की प्लीज हा शब्द आपण मुळातच विनंतीसाठी वापरतो. त्यामुळे डायरेक्ट स्पीचमध्ये जर प्लीज हा शब्द दिला असेल तर त्या वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून रिपोर्टिंग वर्ब रिक्वेस्टेड वापरायचा आहे आणि त्या वाक्यात दिलेला प्लीज हा शब्द काढून टाकायचा. नेहमीप्रमाणेच इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असताना सर्व अवतरणचिन्ह काढून टाकायचे आहेत. फक्त आपण फुलस्टॉप आहे, पूर्णविराम आहे, तोच वापरतो. त्यामुळे वाक्यांवरून हे नियम तुमच्या लक्षात आले असतील. नाव, इफ द सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच बिगिन्स विथ लेट्स. लेट्सने डायरेक्ट स्पीचमधल्या वाक्याची जर सुरुवात होत असेल तर काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. लेट्स या रचनेचा उपयोग बहुधा सूचना करण्यासाठी केला जातो. त्यामुळे अशा वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना सजेस्टेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरावे. डायरेक्ट स्पीचमधील म्हणजेच इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्यांची सुरुवात लेट्सनी होत असेल आणि शक्यतो लेट्सनी वाक्याची सुरुवात होते तेव्हा ती एखादी सूचना करण्यासाठी केली जाते. म्हणून त्या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना सजेस्टेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरावे. या क्रियापदानंतर टू हा शब्द वापरून नंतर ज्यांना सूचना केली असेल त्यांचा उल्लेख करावा. जे सजेस्टेड याआधी आपण पाहिलं असेल तर टोल्ड, ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड असे काही शब्द असतील तर त्याच्या पुढे आपण सरळ ज्याला उद्देशून बोललेला आहोत, ज्याचा उल्लेख केलेला करायचा आहे त्याचं नाव लिहित होतो. इथे सजेस्टेड नंतर टू हा शब्द वापरायचा आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाचा काय असेल तो उल्लेख करायचा. त्यानंतर दॅट हे कंजंक्शन वापरून दे हा करता घेऊन शुड वापरावे. सजेस्टेड टू हे रिपोर्टिंग वर्ब लिहून झाल्यानंतर ज्यांचा उल्लेख करायचा आहे त्यांचा उल्लेख करून झाल्यानंतर दॅट हे कंजंक्शन वापरायचं. लेट्स हा शब्द काढून टाकायचा आणि त्याच्या जागेवर दे शूड हा शब्द वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल, वन सेंटेन्स इज हिअर इन डायरेक्ट स्पीच. लेट्स विजिट द टेम्पल ही सेड टू हिज फ्रेंड्स. तर डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य आहे लेट्स विजिट द टेम्पल. ह्या डायरेक्ट स्पीचमधल्या वाक्याचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना आपण आत्ता पाहिले ते बदल आहेत. जरी पुढे दिलं असेल ही सेड टू हिज फ्रेंड्स तरी आपण हे सुरुवातीलाच घ्यायचं आहे. तेव्हा सेड टूच्या ऐवजी आत्ता सांगितलं तसं आपल्याला सजेस्टेड टू हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे.
ही सजेस्टेड टू. त्यानंतर ज्या कोणाला उद्देशून बोललेलं आहे त्यांचा उल्लेख करायचा आहे. ही सजेस्टेड टू हिज फ्रेंड्स. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमाज काय आहेत ते काढून टाकायचं आहे. लेट्स हा शब्द काढून टाकायचा आणि त्याच्या जागेवर दॅट दे शूड वापरून विजिट द टेम्पल हे पुढचे जे काही शब्द आहेत ते लिहायचे आहे. त्यामुळे वाक्य असं होणार आहे, ही सजेस्टेड टू हिज फ्रेंड्स दॅट दे शूड विजिट द टेम्पल. नाउ वी विल सी some examples of imperative sentences or commands, how to change into indirect speech. First sentence in direct speech: the driver said to the people, please inform the police. In indirect speech, the driver requested the people to inform the police. Observe these sentences carefully. बघा हे वाक्य ज्या पद्धतीनं आपण सांगितलं, सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब काढून वाक्यातला संदर्भ लक्षात घेऊन, कारण प्लीज आहे वाक्यामध्ये, प्लीज आपण काढून टाकणार आहोत आणि सेड टूच्या जागेवर रिक्वेस्टेड हे वर्ब रिपोर्टिंग वर्ब वापरून जे वाक्यातलं पुढचं क्रियापद आहे इन्फॉर्म त्याच्या आधी टू वापरून त्याचं इन्फिनिटिव्ह तयार केलेलं आहे आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर केलेलं आहे. सेकंड सेंटेन्स: सिट डाऊन अँड स्टडी सेड अभिषेक्स फादर. नाउ इनडायरेक्ट स्पीच: अभिषेक्स फादर टोल्ड हिम टू सिट डाऊन अँड स्टडी. हिअर ऑल्सो इन प्लेस ऑफ सेड वी यूज टोल्ड अँड बिफोर द वर्ब सिट वी यूज टू and make infinitive to sit. So, sentence in indirect speech is Abhishek's father told him to sit down and study. Third sentence: father warned to Rahul, don't be lost in thought. Now it is negative command. It begins with don't. Negative command आहे. don't या शब्दाने त्याची सुरुवात झाली. आता मुळातच डायरेक्ट स्पीचमधलं जे वाक्य दिलेलं आहे त्यामध्येच रिपोर्टिंग वर्ब वॉर्न्ड वापरलेलं आहे. त्यामुळे या प्रकारच्या क्रियापदात आपण इकडे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असताना बदल नाही करणार आहोत. तर वाक्य कसं होणार आहे? फादर वॉर्न्ड राहुल नॉट टू बी लॉस्ट इन थॉट. इन प्लेस ऑफ डोंट वी यूज नॉट टू. वॉर्न्ड हे जे रिपोर्टिंग वर्ब दिलेलं आहे ते आपण तसंच इथे ठेवलेलं आहे कारण वाक्यातला संदर्भ त्याच पद्धतीचा आहे. डोंट हा शब्द काढून टाकून नॉट टू हा शब्द इथं वापरलेला आहे कारण ही निगेटिव्ह कमांड आहे. नाउ नेक्स्ट डायरेक्ट स्पीच: माधवी सेड टू माधव, लेट्स डू ॲज बाबा विशेस. डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य लेट्सनी त्याची सुरुवात होते आहे. So in indirect speech, Madhavi suggested to Madhav that they should do as Baba wished. आत्ताच आपण पाहिलं त्या पद्धतीने सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब लेट्सनी वाक्य सुरू होत असेल तर आपण काढून टाकतो आणि त्याच्या जागेवर सजेस्टेड टू हे रिपोर्टिंग वापरून ज्याचा उल्लेख करायचा आहे, ज्याला उद्देशून बोलायचा आहे त्या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर लेट्स हा शब्द काढून टाकून त्या जागेवर दॅट दे शूड वापरलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स: ही सेड लेट हिम कम विथ अस मदर. इन इनडायरेक्ट स्पीच, ही टोल्ड मदर टू लेट हिम कम विथ देम. आता हे वाक्य नीट बघा. लेटनी सुरुवात आहे, लेट्सनी नाही. लेट वर्ब आहे, लेट्स नाही आहे. वाक्यातला फरक लक्षात घ्या, त्यासाठी मुद्दाम हे वाक्य दिलेलं आहे. ही सेड लेट हिम कम विथ अस मदर. त्यामुळे इथे लेट हे वर्ब आहे त्यामुळे सजेस्टेड टू वगैरे शब्द तिथं वापरायचे नाहीत. ही टोल्ड कोणाला उद्देशून बोललेलं आहे? मदर. त्यामुळे पुढे असेल तरी आपण ते लगेचच घेतलेलं आहे रिपोर्टिंग वर्ब नंतर. ही टोल्ड मदर टू लेट हिम कम विथ देम. त्यामुळे या पद्धतीची वाक्य आहेत. नीट व्यवस्थित लक्षात घ्या. प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते नीट वाचा
त्या पद्धतीने करा. लेट्सनी वाक्याची सुरुवात होत असेल तर काय बदल होतो आणि इतर क्रियापदांनी वाक्याची सुरुवात होत असेल तर कोणकोणते बदल होतात हे सगळे लक्षात ठेवायचे आहेत. लेट हा शब्द आणि लेट्स यातला फरक नीट लक्षात घ्या. आत्तापर्यंत सांगितलेले जे जे नियम आहेत ते सगळे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने बदल करा. सोप्या पद्धतीने आपण इथं वाक्य पाहिलेली आहेत. अशा पद्धतीची इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आपल्या टेक्स्टमधून आपल्या पुस्तकामधून शोधा आणि त्याचा इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करा. In our next video, we will see next type of sentence, that is interrogative sentence, how to change into indirect speech. So, okay, thank you.